फॅक्टोराइज 27x³ मायनस 8y³. 27 हा 3चा क्यूब आहे म्हणजे 3xचा होल क्यूब होईल, मायनस 8 हा 2चा क्यूब आहे म्हणजे 2yचा होल क्यूब. आणि इथे काय होत आहे 3xचा क्यूब मायनस 2yचा क्यूब. तर इथे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल a³ मायनस b³. a³ मायनस b³ फॉर्म्युला काय a³ मायनस b³ इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a मायनस b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a² प्लस ab प्लस b². म्हणजेच फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर आता इथे 3xला आपण फर्स्ट टर्म म्हणू आणि 2yला सेकंड टर्म म्हणू म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब. तर फॉर्म्युल्यानुसार काय होईल फर्स्ट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे 3x इंटू 2y प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2yचा स्क्वेअर. मग फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय राहील 3x मायनस 2y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 9चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर किती होईल 9 म्हणजे 9x² प्लस 3 इंटू 2 6 इंटू xy म्हणजे 6xy प्लस 2चा स्क्वेअर होईल 4 म्हणजे इथे येईल 4y².